चक्रवर्ती त्याचे पाय त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता तयान बाधी क्रोध वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळे काळाचा भेव निवारी कळे काळाचा भेव एका जनार्दनी शिव निवारे कळे काळाचा देव निवारे कळे काळाचा देव निवारे कळे काळाचा देव एका जनार्दनी निवारी कळे काळाचा भेव एका जनार्दनी शिव निवारे कळे काळाचा देव निवारे कळे काळाचा देव निवारे कळे काळाचा देव
त्याचे पाय माझे चिंती. त्याचे पाय माझे तेथे वाचे वाचे वदता जीव नावा. वाचे वदता जीव नावा. वाचे वदता जीव नावा. वाचे वदता जीव नावा. त्याचे पाय माझे तेथे. त्याचे पाय माझे तेथे. त्याचे पाय माझे तेथे. वाचे वदता देव नामा. वाचे वदता देव नामा. वाचे वदता देव नामा. वाचे वदता देव नामा. शिव भोळा चक्रवर्ती शिव शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नबादी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया नबादी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया नबादी क्रोध काम विठ्ठल शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोध काम सालाबादप्रमाणे या गावामध्ये शंकराच्या देवालयात शंकराच्या सान्निध्यात सिद्धेश्वर महाराज शंकराचं नाव आहे. आणि श्रावण महिना म्हणजे शंकराचा उपासनेचा असणारा महिना. ज्या त्या देवतेची उपासना ज्या त्या दिवसामध्ये करावी लागते असं गृहस्थाश्रमाचा नियम आहे. तो खूप बरं आहे म्हणतात म्हणून नलगे सांडावा आश्रम उपजल्या कुळीचे धर्म अनेक न करावे श्रम एक पुरे नाम विठोबाचे. आपला गावचा कुळाचार सांभाळणं आश्रम सोडून जायची गरज नाही. आपल्या गावचे जे आहे ते काही कुलाचार कुलदैवत याचा उत्सव करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि त्याप्रमाणे गेली 35 वर्ष पूर्ण झाली आणि हे वर्ष आहे 36वा. म्हणजेच याचा अर्थ आहे त्रितपपूर्ती उत्सव सोहळा. जेव्हा आरंभ झाला तेव्हापासून 12 वर्ष झाली की प्रथम तपपूर्ती सोहळा असा आहे. द्वितीय पूर्तीचं नाही कुठंच होत नसतं. मग 12 पुन्हा 13 मिसळायची. 25व्या वर्षी रौप्य महोत्सव असं म्हणायचं त्याला. आणि पुन्हा 36व्या वर्षी 3 तप पूर्ण झाले. त्रितपपूर्ती सोहळा असणारा. आणि तिन्ही तपपूर्ती सोहळा जरी असला 3 तपात तर कार्यभाग जो आहे तो एकच. पूर्वापार ज्ञानेश्वरीचं पारायण काकडा भजन कीर्तन जागर हे सगळं जे आहे ते आपल्या वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे इथं चालू आहे. मागे मी इथं कीर्तनं केलेली आहेत. या गावचा माझा आजोबापासून संबंध आहे. 100-150 वर्षापासून पालखी निघाली तेव्हापासून असं आहे. नामदेवरायची पालखी धर्मपुरीला मुक्कामाला असायची आणि सकाळची न्याहारी इथं बरडला असायची धमाळमळा आणि दुपारचं जेवण इथं संध्याकाळचा मुक्काम फलटण. तेव्हापासून आमचा ह्या गावाचा संबंध आहे बरं. आणि त्या संबंधात जे ते इथं भगत मंडळी इतर मंडळी सगळे ग्रामस्थ मंडळी सगळ्यांचंच सहकार्य लाभलेलं आहे त्याला आणि त्यांच्या सहकार्याने चाललेलं आहे इथं. अशा पद्धतीने त्या संबंधाने मी इथं आलेलो आहे सेवा करण्याकरता. काही नवाला नाही जुनाच आहे मी असं आहे. त्यामुळं मला बरीचशी इथली काही जुने माणसाची ओळख आहे. तर नवीनचं मला काही माहीत नाही. कालचं काय आठवत नाही उद्याचं काय सांगता येत नाही. सध्या बरं आहे. अशा या गावामध्ये आणि पुन्हा सेवेचा लाभ मिळाला आणि त्याच्यामध्ये विचार केला काय सांगावं आता. तर शंकराचं देवालय आहे. श्रावण महिना आहे आणि हरिहर ऐक्य कसं आहे हे सांगावं मला. आमचा पंढरीनाथ आणि शंकर महाराज यांचा काय संबंध आहे याचं वर्णन. आपलं उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा पण अज्ञान लोक उगतच त्याचा वाद घालत बसतात. जे कट्टर वैष्णव कट्टर शिव आणि वैष्णव असे 3 प्रकार आहेत. वीर वैष्णव त्याला कट्टर वैष्णव म्हणायचं. वीरशैव त्याला कट्टर शिव म्हणायचं.
आणि जे वैष्णव असतात, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, यांना फक्त वैष्णव संज्ञा आहे. वैष्णवामध्ये हा भेद नाही आहे. कट्टर जे असतात त्यांच्यात मात्र भेद पाहायला मिळतो. जेवढे काय कट्टर वैष्णव असतील ते श्रावण महिन्याच्या जैते मध्ये जैते सोमवार करणार नाही, उपवास करणार नाही, दर महिन्याला शिवरात्र असते. हे वैष्णव लोक दर महिन्याची शिवरात्र करत नाही, श्रावणात सोमवार करणार नाही, एरवी बी नाही करणार, शंकराची उपासना करणार नाही, शंकराचं नाव घेणार नाही, शंकराकडे जाणार नाही. हे कट्टर वैष्णव. आणि कट्टर शैव ते एकादशी आली की पुरणपोळी करून खाणार मुद्दाम असं आहे. आणि शिवरात्र आली की उपवास करणार. त्या दिवशी मग याचे आपण जसं एकादशीला उपवास करतो तसं ते काही दर महिन्याचे शिवरात्री उपवास करणारे शैवामध्ये आहेत. पण महाशिवरात्रीचं सर्वेशाम करतात, उगाचच वाद घालतात. पण इतका शिकेला गेलं असतं एवढा त्याचा कट्टरपणा असतो. वीर वैष्णव जर का बाजारात गेला आडत दुकानामध्ये, बाकीचे काय धान्य जमा केले, चवळी, मूग, मटकी, पुन्हा त्याला हरभरे पाहिजे होते. त्या दुकानदाराला म्हणतो, तुमच्यात विष्णू भरे आहे का? विष्णू भरे? तुम्हाला विष्णू भरे? आजच नाव ऐकलं. आमच्यात विष्णू भरे नाहीत. अहो आहे. मग कुठं आहे? मग ते हरभऱ्याच्या पोट्याकडे गेला. मग हरभर तू म्हण रे, मला नको सांगू. का बरं? आम्ही विष्णू कट्टर वैष्णव होतो. आम्ही हराचं नाव सुद्धा घेत नाही म्हणले. म्हणून विष्णू भरे, हरभरे तू म्हण, असं आहे. आणि जे वैष्णव असतात ते शिवाचं नाव कधी घेत नाही. कट्टर वीर वैष्णव. एकाच्या घरामध्ये कट्टर वैष्णव, वीर वैष्णव, सगळं घर पारमार्थिक, वय झालेलं, बागायतदार होता चांगला, अंतकाळ जवळ आलेला, सगळे नातेवाईक वगैरे सगळे बोलवून घेतले. डॉक्टरने सांगितलं काय असेल ते बोलवून घ्या, आज राहत नाही, आज जात नाही, उद्या राहत नाही. रात्रीनं सगळी गाठी भेटी तुमचे करून घ्या. बरं दारा फोन केल्या, बोलून घेतलं आणि त्याला खाली घेतलं. पोराची इच्छा होती, वडिलांनी खूप कमवून ठेवलेलं आहे, अंतकाळ जवळ आलेला आहे, यांना आता वरचीवर स्मृतिभ्रंश होत चाललेला आहे, निदान देवाचं नाव तरी मुखाला यावं, असं काहीतरी करावं म्हणून त्यांना डॉक्टर वगैरे आणले पहिल्यांदा सुरुवातीला आणि सांगितले वडिलांची आमची वाचा चांगली झाली पाहिजे. म्हणून त्याने म्हणलं इतके पैसे लागतात, घ्या काय घ्यायचं ते घ्या, देवाचं नाव मुखाला त्यांना आणायचा प्रयत्न करणार आहे आम्हाला. बरं म्हणलं. मग त्यांनी इंजेक्शन गोळ्या दिल्या, खाड दिवशी वाचा उघडली. मग पोराने काय केलं, ज्यांचे देवाची नाव आहेत ते आणून उभे केले. पांडुरंग नाव आहे. कोण आहे तुम्हाला भेटायला आलेलं? हे वय भगत आहे आपल्या गावचा. हा पण पांडुरंग म्हणणार नाही. दुसरा दत्तचं नाव घेऊन दत्त विचार केला. हे कोण आहेत बघा, हे तुमच्या गावचे आहेत का काय? नाही, हे पिंपरत करत हो. म्हणजे कसं काय करावं, हे तोंडाला काय येईना म्हणजे. दुसरा उपाय करा. मग त्याच्यासमोर अशी ज्वारीच्या पोत्याची जे ते एकावर एक थवेर लावलेला होता, उतरणी पोत्याची. मोठ्या जो पोतं होतं त्याच्याकडचं लक्ष होतं, त्याचं प्रेम खूप होतं शेतीवरती, धान्यावरती, ह्याच्यावरती. मग म्हणले ह्याला मुद्दामून बंब लावला, चांगला मोठं भोल पाडलं. आता तरी म्हणल पोतं शिवा असं म्हणल, असं वाटलं होतं. ह्याच्या समोर जे नव्हतं, ती कट्टर होतं, ती शिवाचं नावच घ्यायचं नव्हतं. ते धागा बघितल्याबरोबर पोरांना इकडे या, अरे ते ज्वारी गळायला लागली आहे, धागा घाला. हे कट्टर वैष्णव आहे, शैव म्हणा वैष्णव म्हणा.
नवीन सुनबाई घरात नांदायला आली. पूर्वीचा काळ, अष्टवर्षा कन्या भवेत, सगळं स्त्रियांचं पारतंत्र्य जिन हो. सासू नावाचा विचित्र प्राणी होता पूर्वी, होता, आता नाही. आता कोण सासूला आता कोण विचारते? नवऱ्याला विचारत नाही. त्याचं नाव अनंत असतं, हिचं नाव अनुराधा असतो. ती म्हणते काय आणता, ही म्हणतो काय आणू. कोण सासरा? हे सासू नावाची विचित्र प्राणी असते. आणि मग ती अष्टवर्षा कन्या भवत नवरी नांदायला गेली की सकाळी उठून जायचे. आपलं पहाटेची कामं सगळी बायाकडे होती पूर्वी. पहाटे उठायचं, सडा समार्जन, रांगोळी करायची, घरं सारवायची, ते सगळं बाई माणसाकडे करत होती. त्यांच्याकडे ते होतं सगळं ते. मग सासूने मुद्दाम करायचं नाही. सुनेला उठ, जा तिकडं जे ते सडा समार्जन काय असं ते कर. आता ही सगळी कामं पुरुषाकडे आलेत. पुरुष माणसं आम्ही जातो ज्या नागपूर भागात इकडं इकडं पुन्हा मुंबई कीर्तन झालं की मुक्कामाला एका ठिकाणी व्यवस्था केली असते आमची. आणि तिथं गेलं की मग ती घरमालक म्हणतो उद्या केव्हा जायचं महाराज? अरे उद्या 7ची पहिली गाडी मिळाली पाहिजे, मग तुम्हाला 5ला उठवावं लागलं. हो, मग मला मी रोज 4ला उठतो म्हणला. हां, काय करतो 4ला? घर काम आपलं. मग त्याने अलाराम लावलेला असतो. ती वाजला की आम्हाला जाग येते. आमची खोली जी आहे ती अंधारामध्ये असते, बाहेर उडीला लावलेलं असतं. त्याला काय माहिती आहे महाराज आपल्याकडे बघायला लागलेत म्हणून. आणि आता बाहेर सर्कस सुरू होती. पहिल्यांदा सगळं झाडून ते पांघरूनं हांतरूनं नीट लावतो, पुन्हा झाडून काढतो, पुन्हा साड्या टाकतो, रांगोळी टाकतो, आंघोळ करतो, देवाची पूजा करतो. आणि मग बायकोला म्हणतो राही रुक्माबाई तुम्हा येऊ दादा या. अशा ह्याच्यामध्ये ती मुलगी उठली, लहान होती. सासूने सांगितलं तू अजून लहान आहे, तुला आपलं सोपं सांगते म्हणले. सारवण तेवढे घे म्हणले. पुढची वसरी आहे 3 खानाची, ही शेणकाला तयार कर आणि जा सारवाला बस. त्याच वसरीमध्ये सासरेबाची बाज होती, ती पाठ उठून बसली होती. सुनाने ती शेणकाला टाकला आणि ती लागली सारवायला. असं असं सासरेबुवा म्हणले ए सुनबाई, हे काय आपलं घर वैष्णवांचं आहे, वीर वैष्णव आपण कट्टर. मग शिवाचा गंध आडवा असतो, आडवं सारवायचं नाही, उभं सारव. आता ती लिकरू परधवणार कस तरी सारवलं. ती बी जरा शिकलेलीच होती. दुसरीशी ती घोकत होती आपलं वैष्णवांचं घर आहे, कट्टर आहे. मग दुसरीशी तिने अब्दत निब्दत सुरू केलं. आणि मग सासरे उठले होते. तिने बघ हां आज बरोबर सारवते म्हणले, आज करेक्ट करेक्ट राईट राईट राईट. आणि मग ते सासऱ्यांनी मंजन वगैरे घेतलं आणि हातात घेतल्याबरोबर जे ते फलटण पिंपरत सुनबाई म्हणली अहो मामाजी आपलं घर वैष्णवांत आहे, शिवाचा गंध आडवा असतो, तुम्ही उभं असला भाग. आणि वैष्णव जे असतात ते कधीही भेदाभेद करत नाहीत. कोणी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे वदन न पाहावे, त्याचे न पाहावे वदन मूर्खाहून मूर्ख जा. जे वैष्णव असतात, आमचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज, अहो मुळात आपला वारकरी संप्रदाय शिवापासून आहे. ओम नमो शिवादी कावडी घेतली खाली, मिळाली संत मांदी त्याचे चरण रज रेणू वंदू कापडी. आपला वारकरी संप्रदायाचा मूळ पाया आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. Yeah.
केला गोरक्ष वळला कहने प्राते आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा महेंद्र दयाचा मुख्य शिष्य वैष्णवामध्ये भेदाभेद नाही. भेदाभेद करायला जर गेलं तर सगळा राडा होऊन बसतो. बाजाराला जायचं होतं आणि घरची दिवाळीचा सण आलेला नातवाने जे ते विचार केलं आजोबाला काहीतरी घेतलं पाहिजे नवीन. आपण सगळेजणच जे ते चांगलं चांगलं वापरायला लागलोय म्हणून नातवाने वडिलाला सांगितलं बाबांच्या करता रेशम काठी धोतर जोडं घेऊन या. बरोबर ती गेला बाजारात. त्याने हा या वाक्यामध्ये भेद पाडले. काय काय सांगितलं? रेशम काठी धोतर जोडा एवढं सांगितलं म्हणले. मग पहिल्यांदा जे ती रेशम खरेदी करण्याकरता कोष्टाच्या दुकानात गेली. तिथं रेशम घेतलं. जे रेशीम असतं असं गुल्लडच्या लड लावलेले असतात करडोड्याचे ह्याचे त्याचे रेशीम घेतलं. पुन्हा मग धोतरवाच्या दुकानात गेली. तिथं धोतर जोडी पूर्वी 15 रुपयाला 20 रुपयाला केळी छाप मस्तपैकी गावरान माल आपला. आता काय नवीनच निघालं ती काय शिवायचं आणि पोत्यात पाय घालायचं गाठून आपले वडील शेतकरी म्हणून केळी छाप धोतर जोडी घेतली. रेशम काठी हा म्हणले वय झालं त्यांचं म्हणले आणि काठी पाहिजे म्हणले. म्हणून मग जनरल स्टोर्समध्ये गेले. काठी अडकलं चांगली काठी घेतली. रेशीम घेतलं धोतर घेतलं. चांबारच्या दुकानात गेले जोडे खरेदी केले आणि मग घेऊन आलं. नातवाने सांगितलं आणलं का? आणलं. बघू. हे कशाला आणलं? तूच म्हणला रेशीम काठी धोतर जोडा. अहो बाबा एकदम तुम्ही एवढे भेद कसे केले? सगळा भेद केला फार राडा झाला म्हणले. माझ्या मनात ही होतं का म्हणले. रेशीम काठी म्हणजे उच्च दर्जाचा जो माझा विचार होता आणि तुम्ही भेदामुळं अशुद्ध करून टाकलं सगळं राडा करून टाकलं. असा दृष्टांत पुरता आहे हे असं आहे. म्हणून भेदाभेद इथं जे ते मुळीच नाही. तो का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. वैष्णवांच्या ठिकाणी भेदवृत्ती नाही आहे. हे जगाला पटवून देण्याकरताच नाथ महाराज या अभंगातून शंकराची स्तुती करतात. शंकर महाराजासमोर उभे राहिलेत आणि शंकराची स्तुती करत असताना शंकर महाराज कसे आहेत? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. श्रावण महिना असो काय असो शंकराची उपासना वारकऱ्यांनी केली पाहिजे. शंकराचं सोमवार एकादशी व्रत सोमवार न करते आणि कोण त्याची गती होईल? निदान आता आमचं सोडा आम्ही आपल्या श्रावणातले सोमवार कसं तरी करतो. एकादशी जर 15ला करतो पण आपलं करणं निराळं. सोमवार एकादशी आपलं करणं म्हणजे थरावर थर भरावर भर दिवसभर सर खाऊन खाऊन मर पण एकादशी सोमवार कर असलं. पण तसं नाही आहे. व्रताची मर्यादा घालून दिलेली आहे. हां व्रत एकादशी करीन उपवाशी गायनं हरनिशी मुखी. वैष्णवांनी शिवरात्री तशी करायची. एकादशी तशीच करायची. सोमवार व्रत तसंच करायचं. गोकुळाष्टमीचं विष्णूचं व्रत तसंच करायचं. विष्णूचं व्रत गोकुळाष्टमी. शंकराचं व्रत महाशिवरात्र. पांडुरंगाचं सगळं मूळ स्वरूपाचं व्रत एकादशी. अशी ही असणारी भक्ती. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला काय त्याच्यातलं मर्म कळावं म्हणून मुद्दा म्हणजे ते जगताच्या कल्याणाकरता शंकराची स्तुती करतात. शंकर महाराज कसे आहेत? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शंकर महाराज स्वभावाने भोळे आहेत आणि असायला कसे आहेत? चक्रवर्ती राजे आहेत. चक्रवर्ती राजा कोणाला म्हणतात? सार्वभौम राज्य ज्याला प्राप्त झालेलं आहे. जिकडं बघावं तिकडे एकाच राजाची सत्ता त्याला सार्वभौम राज्य राज्य म्हणतात. आमच्या पंढऱ्याचं राज्य कसं आहे? पंढरपूर पाठणे का पंढरपूर पाठणे का
पंढरपूर पाठले महाराज सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जेवढं दिसतो त्याच्यावरती सत्ता सगळ्या जगतावरती असल्यात नवल नाही. मग चाले हे शरीर कोणाचे असेल तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे सगळ्यावरती सत्ता असणं सध्यावर सगळ्यावरती जो असणारा अधिकारी राजा त्याला सार्वभौम राजा त्याला चक्रवर्ती म्हणतात असं आहे. आणि ज्या चक्रवर्ती राजाशी युद्ध करून त्याला जिंकल्यानंतर हा जिंकणारा चक्रवर्ती होतो आणि पहिला राजा त्याचा मंडलिक होतो त्याचा आज्ञाधारक होतो असा व्यवहार आहे त्याचा. मग इथं शंकराला चक्रवर्तीत्व कोणतं दिलं आहे? शंकर महाराज चक्रवर्ती राजे होते पण कोणते राजे कोणत्या देशाचे राजे होते कोणत्या ह्याचे राजे होते कोणत्या जगाचे होते? हा जो चक्रवर्ती राजा सांगितला गेलेला आहे सार्वभौम राजा सांगितलेला आहे हे या सगळ्या याचं इस्टेटीचा राजवाडेन गावगावच्या जहागिऱ्यान हे नाही हे चक्रवर्तीत्व नव्हतं त्यांच्याकडं. मग कोणतं चक्रवर्तीत्व होतं? ज्ञानाचं चक्रवर्तीत्व शंकराकडं होतं. अख्खं ज्ञान ज्याला म्हणतात 100% त्या ज्ञानाच्या अधिकारी शंकर महाराज होते. त्यांचं जेवढं राज्य तेवढं त्या सत्ता त्याला सार्वभौम म्हणायचं चक्रवर्ती म्हणायचं. आणि शंकर महाराज अख्ख्या ज्ञानाचे राजे सगळं ज्ञान त्यांच्यापासून सगळीकडं असलेलं ज्ञान. मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य मच्छिनाने बोध गोरक्षासे केला मग गोरक्ष ओळला गहिनीपती अशा प्रकारे जे ते ज्ञानाचा ठेवा त्यांच्याकडे होता परिपूर्ण ज्ञान त्यांच्याकडे होतं म्हणून ज्ञानाचे चक्रवर्ती शंकर महाराज. आणि ज्ञानोबा ज्ञानाचे चक्रवर्ती ऐके ज्ञान चक्रवर्ती तूत व ज्ञानाची चमूर्ती. आता आला का पुन्हा प्रश्न पुन्हा शंका उपस्थित झाली. अहो चक्रवर्ती एकच असतो चक्रवर्ती दोन नसतात. ज्ञानोबा चक्रवर्ती कसं काय? मग चक्रवर्ती एकच असतो चक्रवर्ती दोन नाही. तर त्याचं कारण असं आहे शंकर महाराज हे परिपूर्ण चक्रवर्ती होते आणि त्यांचं चक्रवर्तीत्व त्यांच्या शिष्याला प्राप्त झालं. मच्छिंद्राचं चक्रत्व गोरक्षनाथाला तो अधिकार गहिनीनाथाला. जसं पूर्वीच्या काळामध्ये पाटील घराणं होतं. एक जरी आपली कोणी घरातला पूर्वी पाटीलकी करून गेलं त्याच्या मुलाला पाटीलच म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्या मुलाला पाटीलच म्हणतात. अशी परंपरेने त्याचा उपमा काय पाटील. तसं हे परंपरेचे चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. जे चक्रवर्तीत्व जे आहे ते शंकराचं तेच गोरक्षनाथ गहिनीनाथ मच्छिंद्रनाथ ज्ञाननाथ मग ज्ञानोबा आहे त्यांच्याकडे चक्रवर्तीत्व आलं होतं.
म्हणजेच असे सगळ्या ज्ञानाचे अधिकारी शंकर महाराज, म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हटलेलं आहे. पहिलं विशेषण भोळा दिलेलं आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. कैलास ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये, विष्णू क्षीरसागरात, शंकर महाराज कैलासामध्ये असे असणारे यांचं स्थान असणारं कैलास पर्वतावरती राहतात. त्यांचा स्वभाव भोळा, व्यवहारातला भोळा निराळा, परमार्थातला भोळा निराळा. परमार्थातला भोळा कसा असतो? तुका म्हणे भोळा कळीकाळावरती मात, काळावरती त्यांचा दरारा. काळाला जिंकणं हे दिसायला भोळे. परमार्थातली माणसं, शंकर महाराज आमचं दैवत भोळं, पांडुरंग परमात्मा ते भोळच. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. भोळे भाविक हे जुनाट भोळे भाविक हे जुनाट भोळे भाविक हे जुनाट भोळे भाविक हे जुनाट होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे भोळे भाविक हे दुष्काळ. ह्या भक्ती पुढं एवढा मोठा असणारा देव, त्रैलोक्य अधिकारी, पण त्याला काही खायला मिळत नव्हतं. पण नम्रता, द्रौपदीचे असणारे जे ते काय असणारं ते भाजीचं पालन खाणं, त्याचप्रमाणे गोपाळांचं उच्चिष्ट खाणं, त्यात नामदेवरायच्या घरात जनाबाईचे जे शिळे तुकडं खाणं, हे काय त्याला कळत नव्हतं का? पण भक्ती पुढं तुका म्हणे बोळी विठ्ठल कृपेची कोवळी. भक्ती पुढं ते जर येते काही चाल. तसं शंकर महाराज व्यवहारातलं बोलणं इतकं भोळं असतं की बाईला सुद्धा लवकर उमजत नाही, माणसाला उमजत नाही. आमच्यासारखा कीर्तनकार बुवा कीर्तनाला गेला होता, आधीच फोन असतं सकाळच्याला, तुम्हाला भाजी आज कोणती करायची महाराज, तुम्हाला स्वयंपाक कसा पाहिजे, शुगर आहे का, कसं काय काय. तर महाराज म्हणतो तुमच्या घरात कमोड आहे का?
अशा व्यवस्था असतात आणि तात्या म्हणायचे बंडा तात्या महाराज लोकांना दुसरं काही देत नाही हा काय जी व्यवस्था आहे का म्हणते मी म्हणत नाही तात्या म्हणत महाराजाला विचारत तुम्हाला काय पाहिजे काय नाही म्हणले काय नाही म्हणलं मग सगळं आपलं सगळं असं तर चालतं वरण भात भाजी पोळी दूध भाकरी काही पण कीर्तनाच्या आधी जेवणार आणि कीर्तन झालं की मला लगेच विश्रांतीची गरज असते मला झोपण्याची व्यवस्था एका ठिकाणी ज्या घरामध्ये पोरं बाळ नसावेत कलकल नसावा शांत वातावरण असावं सकाळी उठणार आमचं नित्यनियम हे ते असं एखादं घर बघून ठेवा बरं मग गावात एक बाईचा बंगला होता चांगल्यापैकी मुलगा राहायला देतो शहरामध्ये गेला तर सुनबाई तिकडेच होती जावाई मुली सगळं व्यवस्थित होतं तिकडं बाई एकटीच घरात होती आणि वैष्णवाचं घर म्हणली महाराजाला चांगलं आहे म्हटली नवा बंगला आहे महाराजाची जी व्यवस्था बाई आज कीर्तनकार महाराजांची झोपण्याची व्यवस्था तुमच्याकडं बरं म्हणली येऊ द्या म्हणले उद्या त्यांना काय नाश्ता बिष्टा ती बघू म्हणले आल्या झोपण्याची व्यवस्था करा बरं म्हणा बाईने जे ते पलंग वगैरे स्वच्छ केला गादी टाकली केली कीर्तनाला गेली कीर्तनावरून आली कीर्तनाला आल्यानंतर महाराजांना सांगितलं चला आमच्या घरी मग ज्याची समोर दाखवलं ही तुमची खोली आहे इथं जा झोपायला मी तोवर तुम्हाला दूध घेतं हो घेतो दूध तापवलं ती स्वयंपाकघरात गेली तोवर महाराजांनी बघितलं सगळं व्यवस्थित आहे पण उशीच नाही मग महाराजांनी आवाज दिला बाई काय महाराज उशाला काय आहे का नाही ती बाई धावतच आली 4 वर्ष लग्न झाले म्हणजे अजून काय नाही उशाला डोकं पडून घेत सांगायचा मुद्दा काय ही भोळे माणसं यांना व्यवहार देखील कळत नाही कोण आपल्याशी बोलते कसं बोलतं काही कोण फसवायला येणारे असते दिवाळीचा सण होता गावामध्ये आपली म्हातारी आपली वाकळं वगैरे शिवून द्यायची निवांत दिवाळी झाली होती सगळी निवड भोळी होती काय नव्हती आणि एक चोर चोरी करायला चालला होता त्याला वाटलं ही दुपारची वेळ आहे ग्रामीण भाग आहे सगळी मोकळी जिकडे तिकडे आहेत बाई तुझी दारात बसली आहे वय झालेलं आहे तिला फसवावं म्हणून जवळ आला काय आजी कसं काय चाललंय कोण आहे बाबा मी तुम्ही मला ओळखलं नाही कोण आहे कुठून आलात मी आलो मला मसनात ना आला त्या बाईची गंगू नावाची मुलगी वारली होती 2 महिने झाली म्हणजे गंगू कशी काय वाटली बोळ काय गंगूचं कसं काय चाललंय म्हणजे बरं आहे का मग त्यांनी ओळखलं ही बोळ आहे म्हणजे गंगूनेच मला पाठवलंय काय म्हणते गंगू अहो आमची गंगू गेली ना सगळ्या लोकांनी तिला मसनात नेऊन सोडलेलं आहे आणि मी काय कुणाला अजून विचारलं नाही काय नाही बरं तुम्ही आला बरंच झालं काय म्हणते गंगू म्हणते फराळाचं काय केलं असेल तर द्या तिला भूक लागली आम्ही दोघं एका ठिकाणी दोघांनी झोपडं बांधले शेजारी राहतो बरं म्हणले आतमध्ये गेली आणि ती काय फराळाचे डबे वगैरे 2-4 होते त्यातल्याची एका ठिकाणी केलं आणि पुन्हा म्हणले बाबा गंगूला पोस्ट करणार ना अगदी तुमच्या गंगूलाच देतो तुम्ही काळजीच करू नका बरं म्हणजे घेऊन आणखी काय सांगितलं तिने सांगितलं आपली जी दागिने आहेत ना घरातली ती द्यायला सांगितलेत म्हणले बरं घेऊन जा म्हणले मग बाई गेली तिला माहिती दागिना डबा दिला फळाचा डबा दिला तिने घेतलं आणि निघाला रस्त्याने जाताना जे तेवढ्यात मुलगा शेतातनं आला तो ह्या रस्त्याने गेला आणि मुलगा मागच्या दरवाजाने आला आईने सांगणार कुठे गेलता आत्ताच माणूस होता गंगूकडनं माणूस होता हो गंगू आपली व्यवस्थित राहते तिने झोपडं बांधलं तिला दिवाळीचं खायचं होतं दागिने पाहिजे होते आणि मग काय झालं मग एक माणूस आला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यापेक्षा देऊन टाकलं त्याने कपाळ बळवलं म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं मग याच्या म्हणलं कोणीकडे गेला इकडे गेला म्हणलं घोडं घेतलं बसायला आणि त्याला जे तिथं हे चाललंच होतं त्या रस्त्याने त्यांनी विचार केला मागणं कोणतरी ताड हेच आता आपल्याला जे ते पकडायला झालेलं आहे काहीतरी युक्ती केली पाहिजे मोठ चालली होती मोठ त्या शेतकऱ्यापाशी गेला दादा खाली पायऱ्याच विहिरीला पण मला काय गाडी उतरणं होणार नाही तहान लई लागली आहे मला आणि चमड्याच्या मोठं जे मी पाणी पित नाही मग तेवढं एवढं तांब्या घेऊन खाली जाऊन थोडं पाणी आण तोवर बैल मी धरून उभारतो त्याला दया आली ती खाली गेलं तोवर हे आलं अरे इकडं कोणी माणूस आलं का
माणूस कसला माणूस म्हणलं त्यापाशी डबा ती खाली गेलाय म्हणजे खाली गेला अरे तावल्याच होतं ही एकदम खाली जाऊन तो तांब्या बुडवतोय तवर ह्याने ती घोड्यावर बसला चोर डबा घेतला हो हे जाऊन त्याला दम दिला ती डबा कुठं आहे कसला डबा 2-3 संकवल्या हा कसला डबा धावड बोलतो म्हातारीने दिला डबा डागिन्यात अरे मला माहित नाही ती वर आहे कोणतरी मी इथला मग आलं काय म्हणलं जमिनीचा हा वर येतो तर ती गेल तर घोड्यावर बसून निघून म्हणलं आता कसं तरी म्हणलं घोडं होतं बसायला म्हणून आलो आणि ही आता काही सापडत नाही निराश झाला घरी आला आईने विचारलं कसं काय गाठ पडली का हो काय म्हणली गंगू म्हणली काय नाही पण तू जेवढं दिलं तेवढं गंगूला झालं थोडं आणि मी बसायला दिलं गोड ही व्यवहारातली बोल कोण आपल्याशी कसं बोलतोय काय वागतोय कसं ह्याला म्हणायचं हे ग्रामीण भागातली भोळे असते ती ज्यांना कळत नाही अशी ग्रामीण भागातली भोळे तसे शंकर महाराज नव्हते शंकर महाराज भोळ या शब्दाचा अर्थ भक्तापुढं भक्तांची मनोगत इच्छा पूर्ण करणारे काय ती करत असताना विचार न करणारे निवळ भोळे अगदी एका ठिकाणी चोरी करायला निघाला होता शंकराचं देवालय होतं आणि देवालय अरण्यात होतं इकडे माणूस नाही काही नाही अरण्यामध्ये देवालय आणि तिथं रोज एक सावकार यायचा पूजा करायचा निघून जायचा दार पुढं करायचा आणि त्यांनी जे ते मोठे जे ते हाऊस म्हणून शंकराच्या पिंडीवरती चांदीची गळती लावली होती आता चांदीचा भाव आहे 1,15,000 रुपये किलो आणि नंतर 5 किलोची असेल धरा काय हरकत नाही तर चोराने विचार केला चांदीची आहे माणूस कुणी नाही काय नाही चांगला माल आहे चोरी करायला पण न्यायचा कसा हात केला पण जरासं थोडा कमी पडायला लागला पण साधन बी काय नाही काय न विचार करता त्या शंकराच्या पिंडीवरच अशी पाय गेली झाली ती अशी उंच होती स्टूलवर चढल्यासारखा एक साळुंका मध्ये धरली एक पाय इकडं वर गेला आणि ती घागर खाली काढली त्यातलं पाणी ओतून दिलं आणि मग जे ते जाताना जे ते पाया पडताना शंकर महाराजाला वाटलं वाह आत्तापर्यंत मला किती भक्त भेटले पण सगळं शरीर अर्पण करणारा एकच भेटला चोरे पिंडे दिला बाब चोरे पिंडे दिला बाब चोरे पिंडे दिला बाब चोरे पिंडे दिला बाब त्या पूजने लाय देव त्या पूजने लाय देव त्या पूजने चांगल्या भावाने पाय दिला होता वाईट भावने पण हे भोळं पडलं वा मला सगळं शरीर अर्पण केलं कधी नाही ते कित्येक दिवसात शिवलिंग खाली गाडलं गेलं भूमिहीन त्याच्यावर बेलाचं पान होतं शिवरात्रीचा दिवस आणि तो शिकारी करणारा त्याचा काही संबंध की काय भक्त नव्हता काय नव्हतं शिकारीला दिवसभर निघाला कुठं शिकार होईना काय करावं मग बाण तर कसं खाली ठेवायचं मग त्या झाडावर चढलं ते झाड होतं बेलाचं आणि त्या बेलाची फाटी पुढं आडवी यायला लागली समोर आलेलं जनावर दिसलं पाहिजे म्हणून
त्याने असं तोडायचं खाली टाकायचं, तोडायचं खाली टाकायचं, तोडायचं खाली टाकायचं. 1,00,000 बिल्व दळ खाली पडली गेली. आता त्याचा काही संबंध आहे का? ती पारधी त्याच्या मनात बी नव्हतं काय काही काय. आणि एकदम त्याचे शंकर महाराज प्रकट झाले आणि यमाला सांगितलं, यमा कोणी एक भक्त या ठिकाणी येऊन माझी उपासना करायला लागलेला आहे, त्याला जाऊन सांग तुला काय पाहिजे ते मी देतो म्हणून. आता यमराजाला शंकराची आज्ञा. यमराज हाल्यावर बसून आणि ते अकराळ विकराळ स्वरूप हे जिथं बसलं तिथं आलं. त्याने बघितलं, बापरे केवढा काळा डोम आहे, मला एका बुक्कीचा जीव घेतो म्हणून घाबरलं ते करा. यमानं सांगितलं, घाबरू नको, मी तुझ्याकडे हो ना, माझ्याकडं नंबर लागला काय मला. नाही तसं नाही रे, मला शंकरांनी पाठवलं. हां, कशासाठी पाठवलं? अरे त्याची सेवा तुझ्या हातनं घडली. ती कशी काय? अरे तर जमिनीमध्ये शंकर महाराजांचं वास्तव्य आहे. आज शिवरात्रीचा दिवस आहे, तुला दिवसभर उपास घडलेला आहे. योगाने तुझी ती बिल्वदळं खाली पडली, ती 1,00,000 बिल्वदळं वाहिली आणि एकदम मला येऊन सांगितलं की माझा भक्त असा बसला आहे, त्याला काय पाहिजे देऊन टाक, मग तुझ्याकडं आलं आहे. असं म्हणता वय, मला एकच द्या की सगळ्या प्राण्यांची भाषा कळावी, कारण माझा धंदाच ते आहे, उठायचं की शिकारीला जायचं, उठायचं की शिकारीला जायचं. यमराजाने दिला त्याला वर की त्याने त्याचा परिणाम असा झाला की त्याला हरणाची भाषाही कळायला लागली. ते आता शिवरात्रीची कथा सगळं सांगत बसत नाही. ते हरण जाळ्यात सापडलं. पुन्हा जे ते त्या पारजाने घरी नेलं, त्यांची क्षमा मागितली. शेवटी जे ते शंकर महाराजांनी विमान पाठवून त्या हरणाला घेऊन गेले. पुढचा विषय मला नाही सांगायचा, पण त्या पारजाचा उद्धार शंकर महाराजांनी सांगितले की तुझाही उद्धार पुढच्या शिवरात्रीला आम्ही करू. आणि त्याच्यासाठी विमान पाठवलं आणि त्या विमानात घालून पारजालाही वैकुंठाला नेलं. म्हणून याला भोळं म्हणायचं. कोणत्या उपासनेने कोणता देव धाय संतुष्ट होईल सांगताय, पण झालं ते झालं, एवढ्यावर भागावं नाही. नाही, इतके सेवेला भाळले की भयंकरच. एक जण त्यांच्या सेवेला असा की रोज त्याला चिताभस्म आणून द्यायचा. शंकर महाराजांना रोज चिताभस्म म्हणजे प्रेतावरचं ताजं गरम गरम भस्म त्यांच्या वेळेत सकाळी आणून द्यायचं, सकाळी पहाटेच्याला. आणि त्याला ते हुडकायला वेळ व्हायचा, इकडं तिकडं कुठं हुडकायला. शंकर महाराजांना तर टायमात मिळालं पाहिजे म्हणून तळमळ करायचं, आणून द्यायचं. मग शंकर महाराजाला सांगितलं, महाराज की मला लई त्रास होतोय असं, मग मला असा वर जाय की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. हे लगेच तुम्हाला ताजं भस्म दिला. जरा विचार तर करावं, कोण आहे, काय आहे, आपण काय बोलतोय, काय वर देतो. पण भोळा स्वभाव. टायमाला म्हणले येणार, हा देणार, दिला वर. त्याला काय महाराज हो, मग आता ते पहाटे 4ला भस्म लागायचे, 3 वाजेनंतर मस्त झोपायचं. रात्री 8ला खाऊन घ्यायचं, झोपायचं. 5-6 तास झोप झाली की सरोवराचं स्नान करायचं. आणि कोणी अजून ठरवून ठेवायचं की उद्या ह्या घरात जायचं आणि ह्याच्या मस्तकावर हात ठेवायचं. रोज एक माणसं मरायला लागली, लोक घाबरायला लागले. नारदाला वाईट वाटलं, काय करावं आता, कसं करावं काय नाही. नारद तिकडे विचार करायला लागले. इकडं जे ते भस्मासूर महाराज रोज शंकराला भस्म द्यायचे. आणि एके दिवशी ती पार्वती बसली मांडीवर, आणि ती मांडीवरचं ती पार्वतीचं स्वरूप आता कलियुगातल्या पुरीसारखं थोडंच होतं. ते पांढरं फासायचं, तांबडं लावायचं, केस कापायचे, ती वडणी घ्यायची, बोल लावायचं आणि ती पोत्यात पाय घालायचे. हे असलं काय नव्हतं. पार्वतीचं हिमालयाची मुलगी होती, अतिशय देखणी होती. आणि तिला पाहिल्याबरोबर अरे म्हणजे एवढं मस्त चांगलं द्यायचं असणारे कन्यारत्न ह्याच्या मांडीवर कशाला, म्हणजे जोगड्याच्या दाढीवाले म्हणजे आपल्याला ही बायको पाहिजे. मग काय करतो, ह्याच्याच मस्तकावर हात ठेवू, ह्याला भस्म करू आणि आपण येते घेऊन जाऊ. पण शंकर महाराजाकडे भस्म पोस्त केलं, वर हात करायला लागला. अरे काय करतो, तुमच्याच मस्तकावर हात ठेवतो. का बरं, तुमचं भस्म करायचं आणि हिला घेऊन जायचं. त्यांनी घाबरले लागले पळायला. विष्णूकडे आले. विष्णूने मोहिनी रूप धारण केलं. कशासाठी सांगायचं,
ह्याला म्हणतात भोळ. कोण आपल्याकडे आलाय, कोणत्या भावनेतनं आलाय, काय म्हणतोय, आपण देतो ते बरोबर आहे का, हे काही न विचार करता वरदान देणं याला भोळं म्हणतात. जरी भोळे असले तरी कळीकाळाचे काळ होते, कळीकाळ त्यांच्या ताब्यात होता. म्हणून शिवभोळा चक्रवर्ती, ज्ञानाचे चक्रवर्ती त्यांच्याकडे होते. असे शंकर महाराज माझे जे ते असणारे आराध्य दैवत असणारे शंकर महाराज, त्याचे पाय माझे चित्ती. ज्यांच्याविषयी श्रद्धा असणं त्याला आराध्य दैवत म्हणायचं, आणि जे घराण्यामध्ये चारा त्याला दैवत त्याला कुलदैवत म्हणायचं. आमची श्रद्धा शंकराच्या ठिकाणी आराध्य दैवत आहे, आणि त्याचे पाय माझ्या चित्तात आहेत. आणि त्यांचे पाय माझ्या चित्तात असल्यानंतर काय त्यांचा अधिकार आहे. वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. ओम नमः शिवाय नावाचा जे काही जप आहे, तो जर का जप आपण करत बसलो तर काम आणि क्रोध हे त्याला बाधक होत नाही. वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. कामाचा क्रोधाचा फार मोठा तडाखा आहे, चांगल्याला त्याला जिंकता आलं नाही. असे जे असणारे कामक्रोध हे परमार्थाचे असणारे वैरी, त्या वैर्याला त्यांनी चांगल्याला चिरवलं. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाय. पाराशरे केले काय दिवा भोगिली दुर्गंधा. पाराशर ऋषी एवढे मोठे जे ते विश्वामित्र 1000 वर्ष लोखंडाचं पीठ भक्षण करून देवाची उपासना करणारे, ती देखील रंभेच्या पाठीमागं एक कुत्रहून पाठीमागं लागली. पाराशर ऋषी ती मत्स्यगंधा तिचा उपभोग घेतला. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव शंकराच्या लग्नाला गेले हिमालयामध्ये, आणि स्टेजवरती नवरी आली, आणि त्या नवरीला बघितल्याबरोबर इतका जायतो काम संचारला त्यांच्या ठिकाणी. घरी आले, मज कामाचे निघाईन ब्रह्मा कन्येशी धरू जाय. मुलीवरच धडक घातली त्यांनी. असा हा काम. पण शंकर महाराजांनी त्या कामाला जाळून टाकलं, त्या क्रोधाला जाळून टाकलं. जे भक्त त्यांचं नामचिंतन करतात त्याला कामक्रोधाची बाधा होत नाही. वाचे वदता शिवना तयानबादी क्रोध काम. 4 पुरुषार्थ आहेत, ते कुणाच्या दर्शनाने प्राप्त होतात. धर्म अर्थ काम मोक्ष. शिवा देखता प्रत्यक्ष देखता म्हणजे दर्शन. शिवाला रोज पाहण्याकरता जायचं, नतमस्तक व्हायचं, त्यांचं स्वरूप आठवायचं, नमन आणि जे ते त्यांना पाहिल्याबरोबर 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म विहित कर्माचं आचरण करणं याला धर्म म्हणतात. शास्त्राने जे सांगितलं, वेदाने जे सांगितलं, कसं जगायचं, कोणत्या जागेत, कोणत्या जातीत, कोणत्या वेळेला काय कर्म करायचं, हे जे शास्त्र नेमून दिलेलं आहे त्याप्रमाणे वागणं त्याला विहित कर्म म्हणायचं. असं विहित कर्माचं आचरण करणारा धर्म तो शंकराच्या दर्शनाने प्राप्त होतो. अर्थ पैसा. शंकरांनीच कुबेरावर कृपा केली म्हणून सगळं धन शंकराच्या कृपेने कुबेराला मिळालं, आणि शंकराच्याच कृपेने रावणाला लंका मिळाली. पुराणांतरी कथा आहेत, आता वेळ झाला सांगत बसत नाही. अर्थ धर्म अर्थ काम. काम म्हणजे इच्छा, मनातली इच्छा पूर्ण करणारे शंकर महाराज आहेत. कोणाची इच्छा असो, काम म्हणजे वासना, काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे आशा. काही कामी कृत कुणी केलं की त्याला लगेच प्रसन्न व्हायचं आणि त्याची इच्छा पूर्ण करायची. अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा 16,108 बायका, त्याच्यामध्ये जांबून तिला मूलबाळच नव्हतं. तिने शंकराची आराधना केली. महाराज मी तुमची उपासना करत आहे आणि तुम्हाला जे ते रोज देते 1000 कमल पुष्प वाहीन, मला मुलगा झाला पाहिजे. अशा नवस केलेला होता. आणि त्या नवसाची पोरं जन्माला आली. नवसाची पोरं मोठी विचित्र, म्हणजे इथं कोणी असतील त्यांना सोडून बोलतो का, नवसाला जन्माला आलं पोरगं त्या ऋषी पुढं सोम करून गेलं गर्भवती बाईचं, आणि त्यांनी शाप दिला की सगळी यादवी नष्ट होईल. असंही नवसाचं छिटाव बंदरी पोरगं जन्माला आलेला आहे. आता काय करावं, नवस पूर्ण करायचा. मग कसा करायचा, मालकाला सांगितलं. ऐकलं का, म्हणजे काय, मी शंकराला नवस केला होता 1000 कमल पुष्प अर्पण करायचे,
तुम्ही चला माझ्याबरोबर पूजेला बसा. बरं म्हणलं. आता देव जरी काय हो, सगळे तुम्ही आम्ही जशी, देव बी तशीच. देव झाला तरी काय झालं, ते प्रभू झाला तरी संसाराचा दास. देव संसारिक. चल येतो म्हणले आणि बसले पूजेला. शंकराचा पूजा म्हणली की देवालाही म्हणून आनंद झाला. वैष्णवाची पूजा चांगली घडते म्हणून. जागेवरनं उठायचं नाही. 1000 पुष्प व्हायचे. 999 झालं, एक कमी पडलं. देवाच्या सगळ्या अवयवाला कमळ नाव आहे. चरणकमळ, नेत्रकमळ नाही का, मुखकमळ, हे सगळे अवयव भगवंताचे ज्याचे नाव असल्यामुळे नेत्रकमळ ही कमळच आहे. काय विचार न करता बुबुळ बाहेर काढलं आणि त्याचा नवस पूर्ण केला. शंकर महाराजांची ही असणारं ही सेवा एक प्रकारची. आणि त्यांच्याच जे ते काम कुणाचा पूर्ण इच्छा कुणाची पूर्ण केली, जांबुवंतीची इच्छा पूर्ण केली. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष ज्याला म्हणतात तो सुद्धा शंकर महाराजांच्या कृपेने प्राप्त होतो. ज्याची लायकी नाही त्याला सुद्धा ते मोक्षाला ते पाठवतात. अशा पुराणांतरी करतात. असे हे जे शंकर महाराजांचं धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिवाद एकता प्रत्यक्ष. आणि शेवट सांगतात सगळ्यामध्ये त्यांचं जास्त महत्त्व कशात आहे. एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव. कळिकाळा म्हणजे काळापासून त्याला बाजूला काढतात. ते कसं करतात, एक वेळ भजन करा, थोडासा वेळ सांगतो की मग सेवा आवडतं घेतो. कसं असतं म्हणजे आर्य सृष्टीला आरंभ झाल्यापासून अत्यंत पडेल कुणामुळं, शंकर महाराजांमुळं. ठीक आहे मग असं करता करता लोमहर्ष ऋषी जे ते दारामध्ये बसले होते, अरण्यात झोपडं केलेलं, आणि त्यांच्या अंगाला सगळे लांब लांब केस म्हणून त्यांना रोमहर्ष ऋषी. हात लांब केस, त्यांच्या पापण्या अशा खाली पडल्या होत्या, जटा पडल्या होत्या. श्रीराम जय राम श्रीराम. हे गेले बाबा बाबा. याचं आयुष्य जास्त असलं पाहिजे म्हणले. महाराज सावध व्हा, महाराज सावध व्हा. मग त्यांनी अशा जटाच्या लोळत होत्या, अशा पापण्याच्या त्या पाठीमागं टाकल्या आणि डोळे उघडले. त्यांनी ओळखलं, जरा अभिमान झालाय म्हणून आलाय म्हणजे. का रे बाबा का आला, काय नाही. तर काय म्हणजे एवढी जर का मोठी लांब लांब केस आहे, लहानपणापासून वापरले तुम्ही? हो. मी काय म्हणले कलियुगातलं काय म्हणजे बाप कट आई कट खटाकट. नख तुमची कशी आहे, केस कशी आहेत, शरीर कसं. म्हणूनच मला रोमहर्ष ऋषी म्हणतात. रोम रोमातून जास्त. तुमचं नाव कळलं. बरं पुढं वय किती, काय करायचं वयला? आज ना उद्या कवा तर मराठीच आहे म्हणलं, काय करायचं? नाही सांगा सांगा. मग सांगितलं त्यांनी. कुणी एक मार्कंडे म्हणजे घाबरलं. 14 वर्षाचं होतं म्हणले. आता ह्याला सगळं माहीतच होतं, आपलाच इतिहास काढला आहे. बर, त्या मार्कंड्याने शंकराची उपासना करून काळाला पाठवलं शंकर महाराजांनी. सांगितलं 14 कल्पानंतर ये. हो बरं. मग असा तो मिळलेला वर 14 कल्पपर्यंत मार्कंडेय जगणार आहे. आणि 14 कल्पानंतर तो मेला की माझ्या अंगाचा एक केस गळून पडतो. अशी सगळी जेव्हा गळून पडायची तेव्हा मी मरणार. हो बाबा बाबा म्हणलं काय दृष्टांत संपला. काय सांगितलं की शंकर महाराजांनी ज्याला काळापासून बाजूला काढला, एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
त्यांची स्तुती एकनाथ महाराज विष्णू भक्त आहेत. त्यांनी कशी काय यांची ही शंकाच आहे ना, हे कशी काय स्तुती करते ती, त्यांना यात काय वाटलं? तर त्याचं कारण असं आहे, मी बोलता बोलता मगा बघून घेतो की हरिहर ऐक्य. शंकर महाराज म्हणजेच विष्णू महाराज, विष्णू महाराज म्हणजे शंकर महाराज. जगद्गुरु तुकोबारायकडं देहूची काही मंडळी आली, म्हणले आम्ही चाललोय म्हणले काशीला, तुम्ही आमच्यावर चला, रोज आपलं संध्याकाळी मुक्कामाला काहीतरी संतवाणी ऐकायला मिळेल, कीर्तन भजन, तुम्ही जागोजाग काहीतरी तीर्थाचं महत्त्व सांगचाल करचाल. तुकोबाराय म्हणजे माझं ठरून गेलेलं आहे, पंढरी सांडोणी नवजे आणि का तीर्थ, मी कुठं जाणार नाही, माझं ठरलेलं आहे. पंढरीची वारी आहे माझी आणि करी तीर्थवर मी काही येत नाही. तुम्ही जाताय तर तेवढं शंकराला माझं पत्र पोचतं करा. तुकाराम महाराजांनी पत्र दिलं, तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवान काही पाहतो. तुकाराम महाराज किती एकविध होते हो, शतखंड माझी होईल रचना, पांडुरंगाविन काय जाणायचं नाही. ते तुकाराम महाराज शंकराची स्तुती करतात, नाथ महाराज विष्णू भक्त ते शंकराची स्तुती करतात. याचं कारण काय, दोघांचं ऐक्य आहे हे यांना अनुभूती आली होती, अनुभव आलेला होता. आणि त्याला जर का दृष्टांत द्यायचा झाला तर पंढरी क्षेत्रातले वतनदार भक्त नामदेवाच्या काळात नरहरी सोनार पोतदार पंढरीचा काया म्हणे वाचा शिवभक्त, ते तिथले वतनदार होते आणि तिथलेच त्यांची असलेली ते वास्तविक. पण शंकराची उपासना, मल्लिकार्जुनाची पूजा, मल्लिकार्जुनाचं ध्यान, मल्लिकार्जुनाची सेवा. समोरच आता नरहरी मंदिर आहे ना, तिथं दुकान असायचं. देवाला वाटलं माझाच भक्त आहे पण याचं अज्ञान गेलेलं नाही, माझी शंकराची सेवा म्हणजे माझी सेवा आहे, गेलं नाही, याचं अज्ञान पण घालवायचं, मी शंकर एक कसाही दाखवायचं. देवाने सावकाराचं रूप धारण केलं, आपण सावकार बनला. एक मूल बारकं, त्यांची पत्नी पंढरपूरला आले, नवीन आता रूप धारण केल्यामुळे चौकशी केली. आम्ही दोघं नवरा बायको, एक मुलगा आहे, इथं नवस फेडायला आलेला आहे पांडुरंगाचा, राहायचं कुठे जागा वगैरे. लोकांना आहे ब्राह्मणाची वाडी आहे त्यामुळे, एका क्षेत्रोपाध्याच्या घरी राहिली. म्हणले आम्हाला उद्या पूजा करायची आणि देवाला रत्नखचित करदोडा अर्पण करायचं, नवस आहे म्हणले, नवसाचा द्यायचा आहे म्हणले. कसला करदोडा? म्हणजे मुलगा व्हावा म्हणून पांडुरंगाला नवस केला होता आणि हा मुलगा झालेला आहे, याच्या हातनं जे येते त्याच्या चरणावरती ठेवायचं आहे म्हणले, घालायचं म्हणले कमरला. म्हणले आणलंय का? नाही, इथं करायचं आहे म्हणले. इथं करायचं? मग तुमच्या गावाला सोनार नाही का म्हणले. हा अवघड आहे म्हणले, ही पंढरी ग्रामीण भाग, सगळ्या गावात एकच सोनार, पण तुमच्या मनासारखं काम नाही होणार. आधी आनंदच नाही पांडुरंगाला, कट्टर शिवभक्त आहे ती, तुमचं काम घेईल का नाही सांगता येत नाही म्हणले. देव म्हणत म्हणले मला माहितीच आहे की चल बघू तर म्हणले. त्या मुलाला घेतलं, दुकानात आले, या बसा बसा, आत्ताच दुकान उघडले, काय तुम्हाला पाहिजे काय नाही. म्हणजे आपल्याला चांगला रत्नखचित नक्षीबाज असा सुवर्णाचा करदोडा जे येतो आपल्याला तयार करायचा. हं करतो काय करतो. त्याला वाटले पोरगा आणले ह्याच्या मापाचा कर, नाही नाही सोनंही अजून विकत घ्यायचंय, तुम्हाला मजुरी द्यायची, याच्या मापाचं नाही. मग पांडुरंगाच्या खाली उतरा खाली उतरा. काय तुम्ही जे म्हणला ना ते नाव पुन्हा कानावर पडतं का मला? अहो असं का असं का? अहो मी त्या देवाचा कट्टर वैरी आहे, आम्ही शिवभक्त आहोत. तुम्ही ज्याचं नाव घेताना त्याचीच नगरी आहे, पण आम्ही घरातनं निघालो म्हणजे दुकानाला येताना खाली मान घालतो, न जाणून यदा करायची कळस दिसल इतका मी कट्टर वैरी आहे, ती जमायचं नाही. मग ते देवाने पाय धरले, ते सोंग करावं लागतं सगळं. डोळ्यातनं पाणी काढलं, किंवा काकृती भाकली, असं कसं तुम्ही भक्तच आहेत का नाही, असं कसं असं कसं. बरं म्हणले मी तुला करतो पण तुम्ही माप घेऊन या.
तुमचा करजोडा करून देतो. देवाने जे ते ब्राह्मणाला घेऊन गेले, देवाच्या कमरेला सूत लावलं आणि हे एवढं सोनं द्या दिलं, एवढे खडे द्या दिले. उत्तम प्रकारचा करजोडा होई, पण त्याने मुक्काम केला पंढरपुरात. चांगला करजोडा तयार केला, दिवस चांगला बघितला. आता म्हणले घाला म्हणले देवाला, तुमच्या देवाला घाला म्हणले. मग ती पांडुरंगाची पूजा केली आणि करजोडा घालायला गेली. करजोडा घालता घालता देवाने केली आपली कंबर मोठी आणि ती करजोडा देवाच्या कंबराला लावल्याबरोबर मोज विठोबाचा वृंदावना, मोज विठोबाचा वृंदावना, मोज विठोबाचा वृंदावना. करजोडा घालिता नरहरी हातीचा, करजोडा घालिता नरहरी हातीचा, करजोडा घालिता नरहरी हातीचा. मोज मोज विठोबाचा वृंदावना, मोज विठोबाचा वृंदावना. एकदम कंबर फुगवली, 4 बोट कमी आलं. सावकार तळमळायला लागला. मनासारखं सोनं दिलं, मनासारखे खडे दिले, मनासारखी मजुरी दिली, किंमत दिली. त्यांच्याच दुकानात सोनं खरेदी, रत्नाला त्यांचेच पैसे, सगळं त्यांचं. हॉस्पिटलमध्ये गेलं का नाही, डॉक्टरची फी वेगळी, त्यांचंच दुकान असतं मेडिकल. तिथं ते हे डॉक्टर म्हणजे इथले नाहीत, आपल्या भारतातले नाहीत, सगळं त्या रुग्णाला लिहून देते. ही इंजेक्शन आणा, ते तसली कात्री आणा, ते तसल्या पट्ट्या आणा. कुठं हे आपले दुकान कसं आहे, त्याचंच सगळं असतं. तसं म्हणले ह्या नरहरीचं सोनं, त्याचेच खडे, त्यालाच मजुरी, त्याला एवढं आम्ही मिळवून दिलं आणि 4 बोटं कमी पडायला लागले म्हणले. मग ते ब्राह्मण म्हणत चला म्हणू आपण त्यांना काहीतरी. पुन्हा दुकानात आले. काय झालं, अहो हे करजोडा देवाला बसना, काय झालं, काय कमी झालं, वाढवून देतो. पुन्हा सोनं घेतलं, साखळी वाढवली, न्या जमा. पुन्हा आणलं, गजराला खाली, देवाने कंबर आखसून घेतली. आम्हाला हे जमना, मग मी काय करू. चला की म्हणले तुमच्या हातात, हे आपल्याला नाही जमत, बसवा म्हणले कस तरी करून. लयच काकूल दे, मग असं करा म्हणले, मांजर पाट कापड जाडच्या जाड, 4 पदरी पट्टी करा, डोळे बांधा घट्ट, 2 माणसाच्या अंगावर हात ठेवून मला घेऊन चला म्हणले तुमच्या देवापाशी. याला म्हणतात कट्टर वीरशैव. तसं ती केलं देवाने, त्यांना नेलं, डोळे बांधून या नेला देवापाशी. देवापाशी नेलं. कुठं आहे तुमचा देव म्हणून कंबर चापचायला गेले. ते कंबरवरचे हात फिरवत असताना चापिता तयासी शिवरूप, चापिता तयासी शिवरूप, चापिता तयासी शिवरूप. डोळे बांधून या नेला देवापाशी, डोळे बांधून नेला देवापाशी, डोळे बांधून नेला देवापाशी. चापिता तयासी शिवरूप, चापिता तयासी शिवरूप. डोळे बांधून या नेला देवापाशी, चापिता तयाशी शिवरूप. कुठाय कंबर. देवानी एकदम साळुंगा लावले हाताला, इकडे पिंड, पंचामृत जायचे रस्ते. अरे अरे असला देव आहे, हे तर माझं उपासित दैवत आहे. पिंड लागते हाताला, साळुंका लागते. अरे डोळे सोडा सोडा सोडा. सोडले. सोडल्याबरोबर करकटावरी ठेव, करकटावरी ठेव, करकटावरी ठेव. करते ध्यान उभे विठेवरी, करते ध्यान उभे विठेवरी, करते ध्यान उभे विठेवरी, करते ध्यान उभे विठेवरी. करकटावरी ठेव, करकटावरी ठेव, करकटावरी ठेव. डोळे काढले, हात अरे लावा, डोळे बंद कर. पुन्हा तपासायला गेले की पुन्हा शिव. 1-2 वेळा प्रचिती पाहता
हरिहर तत्वता कळवाली. अरे आत्ता पण तर निष्कारण याला आपण विरोधात वागलो. जे आपलं दैवत तेच आहे आणि ज्याला आपण वैरी समजतो ते विश्वच आहे म्हटलं. आता नाही म्हटलं. खाली उतरले, देवाच्या हातपाय समोर जोडले. देवा आता मात्र आजपासून देवा तुझा मी सोना तुझ्या नामाचा आता तुझा आहे. मग एवढी उपासना जबरदस्ती केली की भगवंताने त्यांच्या दुकानामध्ये यावं. नरहरी सोनारा घडू फुंकू लागले, चोखा मेळा संगे ढोले. असा हा परमात्मा एकरूप आहे. जशी नरहरी महाराजांना अनुभूती आली तशी नाथरायला आली. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, सगळे संत वैष्णव होते. वीर वैष्णव नव्हते, वैष्णव होते. आणि वैष्णवांना ही ज्याचे दोन्ही देवस्थान त्याचा अधिकार समजल्यामुळे या वैष्णवाची स्तुती सगळ्या संतांनी वैष्णवाने महादेवाची केली आणि सगळ्या वैष्णवांनी पांडुरंगाची केली. कशा करता? हरिहरा भेद नाही नका करू. नाही करू नये वा, हे सांगण्याकरता नाथ महाराज या अभंगातून शंकराची स्तुती करतात. शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी जिद्दी, नामदेव जना नामदेव नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव शंकराचं देवालय आहे. श्रावण महिना आहे, एकादशी विष्णूचं व्रत आहे आणि महिना शंकराचा आहे. म्हणून दोघांचा विचार केला, काय सांगा ऐक्य सांगा म्हणून, दोघं कशी एक आहेत. आणि या भूमिकेतनं प्रयत्न केला. त्याने जसं वदवलं तशी सेवा त्याला समर्पण केली. पण आपल्या गावात जी आता सध्या विष्णू, त्यात महाविष्णू म्हणजे सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती अवतार, महाविष्णूचा अवतार, हा माझा शंकराचं देवालय आणि महाविष्णूचा असणारा ग्रंथ, नामामणी श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, चोखामणी श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होती, काया म्हणे वाचा जो सेवक होईल याचा, तो साम्राज्य साम्राज्याचा चक्रवर्ती करेल, असा ज्या ग्रंथाचा महिमा आहे. त्या ज्ञानदेवी ग्रंथाचं पारायण होत आहे. याच्यावरती जास्त होत गेलं पाहिजे. आज 50 वाचक असेल तर 100 बसले पाहिजे, 150 बसले पाहिजे, जेणेकरून येवलीशे रोप लावेला द्वारी
आणि त्याचा वेलू गेला. वर्षाला आपली इथे सेवा होती, त्याचाही सर्वांनी लाभ मनसोक्त घ्यावा. जास्त लोकांनी यावं. सत्याला सगळ्याच लोकांनी सगळं सहकार्य भरपूर करावं. पण लोक बी असे आहेत की नेमकं जिथं सत्कर्म असतं तिथं हात आकडतं घेतात. असं असतं. सत्याला पावती फाडत इकडं मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. महाराज परवा पोराचं लग्न केलं, मग काय झालं? अहो काय सांगायचं, 10 तोळे सोनं घातलं पाहुण्यानी, लग्न दारात करून दिलं, असं केलं. आणि मग पावती किती फाडली? 101. लाज वाटते का? असले लोक वाळकरला म्हणजे शितल्या गावात नाही सांगा. वाळकरला पंगत घालायचं म्हणलं की शेकडा 3 किलो डाळ वरणाला, सगळं पाणी वर येतं. 12ची वेळ असावी आणि माणूस यावा गावानं. आंघोळ झाली, महाराज आरसा द्या. अरे कशाला नुसतं असं कर की तोड. असला तसं करू नका. वाढतं प्रमाण पाहिजे, वाचक वाढते पाहिजेत, पंक्ती चांगल्या पाहिजेत, भरघोस देणगी दिली पाहिजे. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मिळेल नवी लावू. तुम्ही सुद्धा कोणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल. तुम्हाला देखील ती विनंती आहे की ज्ञानोबाच्या अक्षराची सेवा सगळ्यांनी करा. भजनाला सगळ्यांनी या, कीर्तनाला सगळं. आमच्यासारखे महाराज काय आज आले उद्या गेले तसं करू नका. आनंद उपभोगायचा असेल तर या रे लहान थोर सकाळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे सांगा एका जनार्दनी शिव, निवारी कळीकाळाचा भीव. लवकर लवकर. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, वर्ष 36वे. या 36व्या दिवसातील आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा, हरिभक्ती पारायण, गुरुवर्य प्रातस्मरणीय शांतता. श्री 2 गुरु मिनिटं फक्त. 2 केशव मिनिटं. महाराज नामदास टाळकरी मंडळी गडबड करू नका. 2 मिनिटं. संत नामदेव महाराजांचे विद्यमान 16वे वंशज यांचं या ठिकाणी सुश्राव्य या ठिकाणी कीर्तन संपन्न झालेलं आहे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे चित्त माझे पायी, असं या अभंगावरती महाराजांनी या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. आजच्या या सेवेचे सौजन्य जे आहे ते आहे कैलासवासी 2 मिनिटं. जगन्नाथ 2 नामदेवराव मिनिटं. भगत. सर्वांनी टाळकरी 2 मिनिटं शांत बसायचे जागेवरून. ज्यांच्या सौजन्याने आपण हा सोहळा करतोय, ज्यांच्या सौजन्याने महाराज या ठिकाणी आपणाला उपस्थित झालेले आहेत, ते सौजन्य आहे कैलासवासी जगन्नाथ नामदेवराव भगत यांच्या स्मरणार्थ आमचे सहकारी सन्माननीय प्रकाशजी भगत यांना मी विनंती करतोय की समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपण महाराजांना या ठिकाणी